हरिहरेश्वर पाहून झाल्यावर आम्ही शेकाडी मार्गे आरवी बीच करत दिवे आगारात जायचे ठरवले. दिवे आगारला जायचे दोन मार्ग होते, एक थेट आणि एक शेकाडी मार्गे श्रीवर्धन आरवी किनारा करत. हरिहरेश्वर किनाऱ्यावरील नारळ पाणी विकणाऱ्या काकांनी आग्रहाने सांगितले, शेकाडी मार्गे जा आणि कड्यावरून सूर्यास्त बघणं विसरू नका. त्यांचा प्रेमळ सल्ला स्वीकारून आम्ही प्रवासाला सुरुवात केली. हरिहरेश्वर ते श्रीवर्धन 21 किलोमीटर तर हरिहरेश्वर ते दिवे आगार 36 किलोमीटर अंतर आहे. 21 किलोमीटरचा वळणावळणाचा कोकणी स्टाईल रस्ता पार करता श्रीवर्धन बीच दिसू लागले. समुद्रकिनारी प्रवेश करता उजवीकडे मत्स्यआरांच्या तोंडीचं वाढवणाऱ्या कोलमीचं एक सुंदर शिल्प दिसलं. संपूर्ण शिल्प जुन्या मेकॅनिकल पार्टपासून बनवलेलं होतं. टाकाऊमधून सुंदर शिल्प बनवण्याची त्याची कल्पकता पाहून थांबावं लागलं. थोडा वेळ शिल्पाचे निरीक्षण करून कलाकाराच्या कल्पकतेला सलाम करत आम्ही बीचच्या दिशेने चालू लागलो. समुद्रकिनाऱ्याभोवती गार्डन आणि वॉकिंग ट्रॅक बनवले आहेत. श्रीवर्धनच्या बीचमध्ये प्रवेश करताच अथांग पसरलेला समुद्रकिनारा दृष्टीस पडतो. या समुद्रकिनाऱ्याला 3 किलोमीटरची वालुकामय स्वच्छ आणि सुरक्षित किनारपट्टी लाभली आहे. त्यामुळे येथे विविध प्रकारचे वॉटर स्पोर्ट खेळले जातात. सीझनमध्ये हा सागरी किनारा पर्यटकांनी भरून जातो. मार्च हा परीक्षेचा महिना असल्यामुळे आज बीच तसा खाली होता. श्रीवर्धन हे रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे गाव. ऐतिहासिक काळापासून कोकणातील एक महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. 16व्या-17व्या शतकात श्रीवर्धन प्रथम अहमदनगरच्या निजामाच्या ताब्यात होते. नंतर विजापूरच्या आदिलशहाकडे गेले. त्यानंतर हफशी म्हणजे जंजिराच्या सिद्धीकडे होते. मराठा साम्राज्याचे छत्रपती सातारचे शाहू महाराज यांचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे हे जन्मगाव आहे. श्रीवर्धनमधील सोमजाई मंदिराजवळ बाळाजी विश्वनाथ पेशव्यांचे जन्मस्थान आहे. श्रीवर्धनमध्ये समुद्रकिनाऱ्याशिवाय आवर्जून पाण्याच्या गोष्टीमध्ये ग्रामदेवता सोमजाई मंदिर आणि श्री लक्ष्मीनारायण मंदिर. आम्हाला वेळ नसल्यामुळे ही मंदिरे पाण्याचे राहून गेले. काही वेळा सूर्यास्त होणार होता. आम्हाला आरवी किनाऱ्याचा सूर्यास्त पाहायचा होता आणि लवकरात लवकर दिवे आगारला जाऊन राहण्याची सोय बघायची होती. त्यामुळे श्रीवर्धनमध्ये जास्त वेळ न राहता थोडा वेळ सागर किनाऱ्याशी लाटांशी खेळून आम्ही आरवी बीचच्या दिशेने निघालो. आरवी बीच श्रीवर्धनपासून 7.5 किलोमीटर अंतरावर आहे, तर दिवे आगारपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. आरवी बीच जवळ येताच रस्त्याला लागून पार्किंगमध्ये गाड्या दिसू लागल्या. येथे श्रीवर्धनच्या तुलनेत पर्यटकांच्या गाड्या जास्त प्रमाणात होत्या. पर्यटकही इतर बीचपेक्षा किंचित जास्त दिसत होते. येथील वालुकामय किनारपट्टी मोठी असून येथे विविध वॉटर स्पोर्ट्स चालतात. खास करून सूर्यास्त बघण्यासाठी येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
अरबी समुद्राच्या चौपाटीवर थोडा वेळ गाडी थांबवून आम्ही समुद्राचे दर्शन घेतले. अरबीचा समुद्र किनारा एका टेकडीच्या कड्यावर खेटून आहे. इथले वैशिष्ट्य म्हणजे समुद्राला समांतर चिकटून कड्यावर जाणारा वळणावळणाचा रस्ता. तिथून दिसणारे सूर्यास्ताचे विहंगम दृश्य ते पाहण्यासाठी आम्ही कड्याच्या पठारावर गेलो. कड्यावर जाणाऱ्या रस्त्यावर गाडी चालवताना वेगळीच मजा येते. एका बाजूला कडा, दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र. कडाच्या टोकावरील पठारावर आम्ही गाडी पार्क करून निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायला गेलो. या पठारावरून समुद्र तटाच्या कड्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या पाहताना आपण एखादा चित्रपटातील दृश्य बघत आहोत असे वाटते. एका बाजूला कड्यावरून जाणारा रस्ता, दुसऱ्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र, किनाऱ्यावर दूर पसरलेल्या डोंगर रांगा, कड्याखाली नाळी पोपळीच्या बागेतील कोळीवाडा आणि क्षितिजावर मावळतीला जाणारा सूर्यनारायण. हा समोर मांडलेला निसर्गपट पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. इच्छा असूनही संपूर्ण सूर्यास्त पाहता आला नाही.